खरं व्हिडिओ आजचा महाबळेश्वरचा आहे, पण मग आत्ता मुली कुठे आहेत? आत्ता आहेत नाना फडणवीस वाड्यात. जुने इतिहासातले खेळ आणि त्यांचे खेळण्याचे नियम हे आम्ही त्यांना वाचून दाखवत आहे. 2-3 खेळ त्या खेळून पाहत आहे. कारण महाबळेश्वरला जाताना वाईला गेल्याशिवाय आमचं तरी मन भरत नाही. आणि आपल्या चॅनल थ्रू आपण नाना फडणवीस वाड्याचा 250 वर्ष जुना इतिहास तर ऐकला आहेच. बाप्पाचं दर्शन घेतलं, वाड्यात थोडंसं फिरलो आणि मग गाडी निघाली महाबळेश्वरकडे. महाबळेश्वर म्हटलं की आपल्या मनात सगळ्यात आधी येते स्ट्रॉबेरी. पण हे स्ट्रॉबेरी इतकंच मर्यादित आता राहिलं नाही आहे. देशातील पहिलं मधाचं गाव मांघर जसं मी तुम्हाला दाखवलं आहे, तसंच आज आपण पाहणार आहोत देशातील पहिलं पुस्तकांचं गाव भिलार. निसर्गाने दिलेल्या समृद्धीमुळे हे पर्यटन केंद्र तर होतंच, पण 2017 तत्कालीन मराठी भाषा आणि सांस्कृतिक मंत्री श्रीयुत विनोदजी तावडे यांच्या संकल्पनेतून उभारलेलं हे आशिया खंडातलं पहिलं, भारतातलं पहिलं पुस्तकांचं गाव आहे. UK ते गेले होते, तेव्हा तिथलं त्यांनी पहिलं पुस्तकांचं गाव जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांच्या मनात आलं की आपल्या इथे पण आपण हे सुरू करूया. आणि पहा, भारतात एकूण 22 मुख्य भाषा, 19,500 बोलीभाषा असल्या तरीही हा पहिला मान मिळाला आहे आपल्या मराठी भाषेला. महाबळेश्वरहून अगदीच 14 किलोमीटर आणि पाचगणीहून अगदीच 5 किलोमीटर अंतरावरती हे वसलंय. त्यामुळे स्ट्रॉबेरी खायला तर याच, पण या गावाला निश्चितच भेट द्या हे मी तुम्हाला आत्ताच म्हणेल. एका स्तुत्य आणि योजनाबद्ध उपक्रमाचं हे आहे प्रकल्प कार्यालय. सुरुवातीला 25, मग 30, 35, आता 50 ते 52 कुटुंबांनी आपल्या घरातला एक भाग या पुस्तकांच्या गावांसाठी समर्पित केला आहे. सुरुवातीला इथे फिरताना मला कळत नव्हतं की घरांवरती अशी नावं काय लिहिली आहे, पण नंतर कळलं की ते प्रत्येक घर एकेका पुस्तक क्षेत्रासाठी समर्पित आहे. जसं की कथा, कादंबरी, आत्मचरित्र, शिवसाहित्य, बालसाहित्य, विनोदी साहित्य, स्त्री साहित्य, इतिहास असे वेगवेगळे नावं त्या घरांवरती लिहिले आहे. आणि त्याचा अर्थ असा की त्या घरामध्ये फक्त कादंबऱ्या, त्या घरामध्ये फक्त आत्मचरित्र याचा आस्वाद आपल्याला घेता येणार आहे. आणि प्रामाणिकपणे सांगू, अभिजात परंपरा आणि समृद्ध वारसा असलेला आपलं मराठी साहित्य एकाच वेळी इतक्या भल्या मोठ्या संख्येत पाहण्याचा माझ्या आयुष्यातला तरी हा पहिला योग आहे. त्यामुळे मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते. पण त्यासोबतच यामागे असलेला मानवनिर्मित पर्यटन केंद्राचा विचार पण माझ्या मनाला खूप भावला आहे. काही घरांमध्ये मग इथे आपल्या राहण्याची सोय, खाण्याची सोय अगदी माफक दरात केलेली आहे. आणि पर्यटक इथे येतील त्यामुळे गॅरेजपासून तर हॉटेलपर्यंत आणि स्टेशनरीपासून मेडिकल स्टोअरपर्यंत प्रत्येकाच्याच व्यवसायाची वाढ कशी होईल हा सामाजिक विचार इथे केलाय, तो शेकडो वर्षांपूर्वी आपल्याला सांगितलाय आपल्या तुकोबांनी. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवेचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या ओळी इथे आपल्याला प्रत्येक घरावरती दिसतील आणि तेव्हा जाणवेल की खरंच समाजाला आपल्या घरातला एक भाग वाचनालय म्हणून समर्पित करणं हे या इथल्या नागरिकांच्या भल्या मोठ्या मनाचं लक्षण आहे. आपण विचार करा, इथे कुठल्याही गोष्टीचे पैसे आपल्याला मोजावे लागत नाही. अगदीच 10 किलोमीटर महाबळेश्वर पाचगणीला जर फिरू ना तर हवा सोडून प्रत्येक गोष्टीचा पैसा तिथे आपल्याला मोजावा लागतो. पण इथे तुम्हाला पुस्तकं हाताळता येतात, वाचता येतात, तिथे वेळ घालवता येतो. आणि ही आमची अगदीच धावती भेट या प्रकल्पाला होती. पण पुढच्या वेळेस मात्र आम्ही 4 दिवस काढून निश्चित राहणार आहे या ठिकाणी. प्रकल्प कार्यालयात त्यांनी आम्हाला आधीनं एक डॉक्युमेंटरी दाखवली 10 ते 12 मिनिटाची. त्यात संपूर्ण माहिती दिली आहे की ह्याची योजना कशी मनात आली, संकल्पना गावकऱ्यांना सांगितली, त्यानंतर गावकऱ्यांनी यामध्ये कसा सक्रिय सहभाग घेतला. आणि तुमच्या सगळ्यांसोबत मला एक गोष्ट शेअर करायला खूप आनंद होईल की आपल्या महाराष्ट्रातलं हे भिलार गाव पाहून आता भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये
पुस्तकांचं गाव, कवितांचं गाव, गणिताचं गाव असे प्रकल्प आता सुरू होत आहे. केरळमध्ये देखील आता दुसरं भारतातलं पुस्तकाचं गाव तयार झालं आहे. तर ही आपल्यासाठी निश्चितच खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि राजकारण काही का म्हणू द्या, पण या गोष्टीसाठी आपण तत्कालीन मराठी भाषा आणि सांस्कृतिक मंत्री विनोदजी तावडे आणि याचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे धन्यवाद मानायलाच पाहिजे. कारण पुढच्या पिढीला हेच विचारधन आपल्याला द्यायचं आहे. महाबळेश्वर फक्त पर्यटन नाही तर महाबळेश्वर वैचारिक पर्यटन करूया. इथे मी एक अभिप्राय पण माझा दिला, कारण आम्ही खूपच भारावून गेलो. मुळात या ट्रिपमध्ये हा प्लॅन नव्हताच, पण जेव्हा रस्त्यावरती आम्ही हे फलक वाचले तेव्हा आपसुकच आमची गाडी या दिशेने आली आणि हे न ऐकलेलं न पाहिलेलं पुस्तकांचं गाव आम्ही पाहिलं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा. एक अजून वेगळा व्हिडिओ घेऊन लवकरच आम्ही तुमच्या भेटीला येणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून, बी हॅपी, टेक केअर. जय महाराष्ट्र.